श्री शारदा स्तवन. श्रीराम आता वंदिन वेदमाता. संत वाङ्मयात ग्रंथाच्या किंवा एखाद्या विशेष विवरणाच्या आरंभी गणेश, शारदा, सद्गुरू आणि संत यांना क्रमाने वंदन करून श्रोते विषय यांच्याप्रत जाण्याची पद्धत आहे. दासबोधात पहिला समास संपूर्ण ग्रंथाची माहिती सांगणारा ग्रंथारंभ लक्षण नाम आहे. आधुनिक पद्धतीत एखाद्या प्रबंधाची म्हणजे थिसिसची सुरुवात ग्रंथसार म्हणजे ॲबस्ट्रॅक्ट यापासून करतात. ही पद्धत 350 वर्षापूर्वी आपल्या अध्यात्म ग्रंथासाठी वापरणारे समर्थ किती पुरोगामी प्रवृत्तीचे असले पाहिजेत याची कल्पना येते. गणेश स्तवनाचा सुंदर समास झाला. ऐसा सर्वांगे सुंदरू, सकळ विद्यांचा आगरू, त्यासी माझा नमस्कारू, साष्टांग भावे. हे झाल्यावर परमार्थ प्राप्तीची इच्छा चित्ती धरली आहे हे त्याला सांगून गणेश स्तवन पूर्ण केलं आहे आणि शारदा स्तवनाचा आता वंदिन वेदमाता ह्या चरणाने आरंभ केला आहे. शारदा स्तवन हा सर्वांगे सुंदर समास आहे. यात वाङ्मयाच्या सौंदर्याबरोबरच विश्वरूपाने अभिव्यक्त होणारी ईश्वरी शक्ती किंवा प्रकृती याबाबतची वेदांत धारणा विविध अंगांनी मोठ्या कौशल्याने प्रकट केली गेली आहे. दासबोधातला हा सूक्ष्म आणि अप्रतिम समास आहे. हा समास करण्यासाठी शारदा म्हणजे कोण हे प्रथम समजून घेतलं पाहिजे. परमात्मा हे अपरिवर्तनीय तत्व आहे. त्याच्या आधारावर एक परिवर्तनशील तत्व निर्माण होतं, वाढतं, संकोच पावतं, लय पावतं. या परिवर्तनशील तत्वालाच प्रकृती, शक्ती, माया किंवा शारदा म्हणतात. मूळ परमात्मतत्व हा तिचा आधार असून प्रकट विश्व ही तिची अभिव्यक्ती आहे. ती सत्व, रज आणि तम या 3 गुणांद्वारा प्रकट होते. सत्वगुण हा ज्ञानशील असतो, रजोगुण क्रियाशील असतो, तर तमोगुण हा अक्रिया आणि अज्ञानशील असतो. ईश्वर तत्वाचं आकलन करणं, अनुभव घेणं हे ज्ञानशील सत्वगुणाने होत असतं आणि त्या सत्व स्वरूपी शक्तीचं, प्रकृतीचं किंवा शारदेचं इथे स्तवन म्हणजे खरं तर वर्णन केलं आहे आणि त्यात पहिला शब्द आहे वेदमाता. विद म्हणजे जाणणे, ह्या धातूवरून वेद हा शब्द आला आहे. ईश्वराचा वेध घेणाऱ्या ऋषींना ज्ञानचिंतन, ध्यान, समाधी या अवस्थांमध्ये ईश्वर स्वरूपाच्या ज्या अनुभूती आल्या, त्यातून ज्या जाणीवा झाल्या त्या त्यांनी शब्दरूपात प्रकट केल्या. त्यांचं संकलन ह्या स्वरूपात वेद निर्माण झाले. कोणत्याही जाणीवा, अनुभूती आणि ते प्रकट करणारे शब्द हे शारदेचंच स्वरूप आहे. त्यानुसार ईश्वर तत्वाच्या जाणीवा आणि त्यांचं प्रकट शब्दरूप वेद हेही ईशशक्ती शारदेपासूनच झालं. अशी ती वेदांची माता आहे, म्हणून तिला वेदमाता असं म्हटलं आहे. पुढे म्हटलं आहे श्री शारदा. ईश्वराच्या 2 शक्ती आहेत, क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती. क्रियाशक्ती ही चेतना स्वरूपात असून ज्ञानशक्ती ही जाणीव स्वरूपात असते. शक्ती, प्रकृती किंवा शारदा ही दोन्ही स्वरूपात जरी असली तरी इथे प्राधान्याने ज्ञानशक्ती स्वरूप शारदेचं वर्णन केलं आहे. जाणीवरूप ज्ञानशक्ती म्हणजे शारदा. हिच्या आधारानेच ईश्वर तत्वाची अनुभूती येते. पुढे म्हटलं आहे ब्रह्मसुता. ब्रह्मदेवाची म्हणजे जग निर्माण करणाऱ्या देवाची कन्या असं पुराण वाङ्मयात म्हटलेलं असलं तरी तो अर्थ इथे घेता येणार नाही. कारण पुढे 15व्या ओळीमध्ये जे म्हटलेलं आहे, ब्रह्मादिकांची जननी हरिहर जये पासूनी, सृष्टी रचना लोक तिन्ही विस्तार जयेचा असं स्वच्छ म्हटलेलं आहे. मग ब्रह्मदेवाची जी आई तीच त्याची कन्या कशी होईल? निर्विकार अशा परमात्म तत्वाला ब्रह्म म्हणतात आणि त्याच्या आधारावर जे बदलणारं, विकार पावणारं तत्व राहतं ती माया किंवा शारदा. ती त्या ब्रह्मामुळे निर्माण होत असल्यामुळे तिला परब्रह्माची सुता म्हणजे मुलगी असं काव्यमय रीतीने म्हटलं आहे. ती जणू ब्रह्मकन्याच आहे असा काव्यमय भावार्थ घेतला पाहिजे. कारण वस्तुतः ते तत्वस्वरूप आहे. त्यात स्त्रीत्व वगैरे काही कल्पना हे केवळ समजण्याच्या सोयीसाठी आहे. रस्ता हा पुरुष आणि सडक किंवा वाट ही स्त्री हे भाषेच्या आणि आकलनाच्या सोयीसाठी जसं आहे तसंच प्रकृतीला स्त्रीवाचक शब्द वापरणं आहे. ब्रह्म हे अपरिवर्तनशील तत्व
स्त्री किंवा पुरुष भाववाचक नाही आणि खरं तर ते प्रकृती हेही केवळ परिवर्तनशील तत्व आहे. शब्द मूळ वाग्देवता असं पुढे म्हटलेलं आहे. शब्द निर्माण होण्याअगोदर एक विशिष्ट भाव निर्माण होतो आणि तोच शब्द रूपातून प्रकट होतो. जसं एखादं सुंदर दृश्य पाहून आपल्या मनात प्रथम सौंदर्य भाव निर्माण होतो आणि मग त्याला अनुरूप सुंदर हा शब्द मनात प्रकट होतो. तो जेव्हा आपण प्रत्यक्ष उच्चारतो तेव्हा त्या वाणीला वैखरी म्हणतात. शब्दाचं मूळ भाव हे आहे आणि तो जिच्यामुळे निर्माण होतो त्या जाणीव शक्तीला शब्दमूळ वाग्देवता म्हणजे वाणीची देवता म्हटलं आहे. चांगल्या वाणीने, स्तोत्राने, चांगल्या शब्दांनी ह्या वाग्देवतेचं आराधन करणं म्हणजे समुद्राच्या पाण्याने समुद्रालाच अर्घ्य देण्यासारखं असतं. जशी शब्दाची उत्पत्ती भावामुळे होते तसंच शब्दांमुळे विशिष्ट भावही जागृत होतो. त्याचा आपलं अंतःकरण त्या भावाशी एकरूप व्हायला उपयोग होतो. म्हणून वाग्देवीची वाग्पूजा करावी. वाणी मंगल, पवित्र, मधुर, इतरांना आनंद देणारी अशी असावी. त्यामुळे ही शारदा प्रसन्न होऊन अधिक सुंदर, मंगल अशा भाव आणि शब्दरूपाने प्रकट होते. पुढे म्हटलं आहे माहम माया. यात माहम म्हणजे महा हा शब्द त्या मायेची व्याप्ती, मोठेपणा, विशालता दाखवण्यासाठी आहे. जसं एखादी पूजा चाललेली असताना एखादा रुपया प्रतिकात्मक ठेवून त्याची पूजा करताना म्हणतात महालक्ष्मी. याचं कारण प्रत्यक्षात प्रतिकात आपण अपूर्णा पाहत असलो तरी संपूर्णाला मला पूजायचं असतं. प्रतीक शांत असलं तरी भाव अनंताचा ठेवायचा असतो. आपल्या पुढे प्रकट विश्व आपल्या आकलनात येणारं, जाणीवेत येणारं मर्यादित असतं, पण प्रत्यक्षतः ते कल्पनातीत विशाल आहे. ते माहम या शब्दात प्रकट केलं आहे. मा म्हणजे नाही आणि या म्हणजे जी जी वस्तुतः नाही पण जाणवते. या मा सा माया अशी माया शब्दाची व्याख्या केली जाते. पण कितीही नाही म्हटलं तरी तिला टाळता येत नाही, सोडून जाता येत नाही. कारण जे जे अभिव्यक्त आहे ते ते तिचंच स्वरूप आहे. जाणण्यात सुद्धा जाणीवेची अभिव्यक्तीच असते. तत्वतः तसं म्हटलं तरी व्यवहारतः तिला नाही म्हणता येत नाही, नाहीसं करता येत नाही. त्यापेक्षा तिला महा म्हणून मानलं तर ती माया आपल्याला मायेच्या मायेनी सांभाळेल. माहम या शब्दाची मा आणि अहम अशी फोड करून मा म्हणजे नसलेला किंवा माईक, फसवा, खोटा आणि अहम म्हणजे अहंकार निर्माण करणारी माहम माया अशी उकल करता येईल. पण यातून शब्दच्छलच जास्त होऊन डोकं कलकलतं. यापेक्षा माहम माया म्हणजे प्रकृतीला किंवा शारदेला महामाया म्हणून नमन करणं अधिक श्रेयस्कर असा समर्थांच्या प्रतिपादनात भाव आहे. मायेचं परिवर्तनीय स्वरूप परिवर्तनाची आवड असलेल्या मानवी अंतःकरणाला आवडतं, रंजवतं. ते पाहण्यात, अनुभवण्यात असलेला आनंद घेण्यात तिच्यामागे असलेलं तत्त्व विसरलं जातं, मायेमुळे झाकलं जातं. ह्याला आवरण म्हणजे आच्छादन म्हणतात. जसं लाटांमुळे समुद्र प्रत्यक्षतः पाहता येत नाही तसं हे आहे. दिसतात त्या लाटाच दिसतात, त्या अखंड दिसतात पण त्या अखंड बदलत असतात. त्यांच्या सौंदर्यावर खेळलेल्या दृष्टीला समुद्राचं स्वतंत्र भान येत नाही. लाट प्रत्यक्ष पाहताना दिसते पण लाट नावाचा स्वतंत्र पदार्थ आहे का याचा विचार केला तर नाही असंच उत्तर येतं. तसंच मायेचं स्वरूप आहे. हे 7व्या ओवीत वर्णन केलंय. जे प्रत्यक्ष आढळे विचार घेता नाडळे, जयेचा पार न कळे ब्रह्मादिकांसी. सत्यतत्व जे आहे ते झाकणं ह्या आवरणाप्रमाणेच दुसरं मायेचं काम म्हणजे विक्षेप. विक्षेप म्हणजे ते तत्व जसं आहे त्यापेक्षा विपरीत म्हणजे वेगळ्या भासाने प्रतीत होणं. आकाशातल्या सांध्य मेघांच्या निरनिराळ्या आकृतींकडे, सुंदर रंगांकडे पाहताना हे मंदिर, महाल आहे किंवा खांब आहेत, हत्ती आहे अशा अनेक कल्पना त्या ढगांच्या आकारातून निर्माण होतात, त्या आकारांवर आरोपित होतात आणि त्यात हे ढग आहेत हे भान जातं, विपरीत भान येतं, त्यालाच विक्षेप म्हणतात. मायेची ही 2 कार्य मानली जातात. आवरण म्हणजे सत्य झाकणे आणि विक्षेप म्हणजे विपरीत किंवा अयथार्थ समजूत करून देणे, खरं कळण्यासारखं वाटणे. समर्थांनी 23व्या ओवीत याबद्दल म्हटलं आहे. जे अनंत माया वैष्णवी न कळे नाटक लाघवी, जे थोर थोरांसी गोवी जाणपणे
मोठ्या मोठ्यांना भुलवते. मला वैचारिक ज्ञान झालं म्हणजे खरं ज्ञान झालं ह्या कल्पनेने भुलवते. त्यांचा खऱ्या ज्ञानाकडचा प्रवास थांबतो. ते ज्ञानदेवांनी ते ज्ञानची गा अंधारे ज्ञानासी करी, म्हणजे क्रियाकांडाचं किंवा वैचारिक ज्ञानच अनुभूतीजन्य ज्ञानावर अंधार पाडतं असं काव्यमय भाषेत सुंदर रीतीने प्रकट केलं आहे. समर्थांना शिकवायचं आहे, मायेपासून दूर तर जाता येणार नाही, कारण आपण तिचा अंश आहोत. आपला व्यक्तिमत्वाचा मी हे तिचं स्वरूप आहे. त्यामुळे तिला त्या अंशाने नमस्कार करावा. तयेसी माझा नमस्कारू तदांशेची आता, हे त्यांचं 26व्या ओवीतलं ह्या समासाची सांगता करणारं वचन आहे. मायेतून पलीकडे जायचं तर मायेचाच हात धरून जायला हवं. यमराजांनी देखील कठोपनिषदात या अनित्य विश्वरूप द्रव्यातून योग्य गोष्टी ग्रहण करीत त्यांच्या सहाय्याने मी नित्य तत्वाची प्राप्ती करून घेतली असं अनित्यैहि द्रव्यैहि प्राप्तवान अस्मी नित्यम ह्या समर्पक शब्दात मांडलं आहे. समर्थांना हीच शिकवण द्यायची आहे. त्यासाठी मायेशी संघर्ष करू नका, सलगी करा, संवाद करा, तिचं स्वरूप समजून घ्या, तिची व्याप्ती समजून घ्या, तिचं सौंदर्य पहा, तिच्या सहज ज्ञानाकडे जा. हे सांगताना मायेचं स्वरूप, व्याप्ती आणि कार्य विविध धारणांसह या सुंदर समासात समर्थ शब्दांनी समर्थ प्रकट करीत आहेत. हरिओम.